हॅलो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स या आपल्या 8व्या चॅप्टरचं आजचं हे 4थं सेशन आणि याच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी आणि त्याच्या अंतर्गत बघणार आहोत एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. तर आजच्या सेशनमधलं आपलं आर्टिकल आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. तर डेफिनेशन बघा. Electrostatic potential energy is the work done against the electrostatic forces to achieve a certain configuration of charges in the given system. म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये चार्जेसच्या अलाइनमेंटसाठी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट जे वर्क केलं जातं त्या वर्कला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जी सिस्टीम आहे ती तिची पोटेन्शियल एनर्जी आहे ती कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून काय होईल तर त्या सिस्टीमची जी स्टॅबिलिटी आहे ती अधिक वाढेल. आणि म्हणून काय होतं की वर्क इज ऑलवेज रिक्वायर्ड टू बी डन टू चेंज द कॉन्फिगरेशन. सो लोएस्ट पोटेन्शियल एनर्जी अटेन करण्याचा प्रयत्न प्रत्येक सिस्टीम करते आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला जर कॉन्फिगरेशन आपल्याला अशा प्रकारचं बदलायचं असेल, अलाइनमेंट आपल्याला चार्जेसची विशिष्ट प्रकारे आणायची असेल तर नेहमी आपल्याला काय करावं लागतं, काहीतरी वर्क करावं लागतं. त्याचं बेसिक कारण काय आहे तर आपल्याला काय माहिती आहे की जे चार्जेस आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे, जर लाईट चार्जेस असतील तर काय करतात ते रिपेल करतात इच अदर, आणि अनलाईक चार्जेस असतील तर म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतील तर काय होईल तर त्याच्यामध्ये काय असेल तर अट्रॅक्शन असेल, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून ज्यावेळेला एखादा दुसरा चार्ज आहे आणि त्याच्या परिस्थितीमध्ये आणखीन एखादा चार्ज जर मूव्ह करावा लागत असेल, एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करावा लागत असेल किंवा डिस्प्लेस करावा लागत असेल तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला काय थोडंसं वर्क करावं लागतं, याची आपल्याला कल्पना आहे. सो आपण एक पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडरेशनमध्ये घेऊया की ज्याच्यामध्ये तो स्टेबल आहे. सो आपण फिक्स म्हणूया. सो मेन्शन करून टाकूया. Consider a positive charge Q fixed at some point in space. For bringing any other positive charge close to it, work is necessary. आपल्याला माहिती आहे डेफिनेटली, कारण जर एक पॉझिटिव्ह चार्ज Q हा फिक्स असेल तर दुसरा जर का त्या ठिकाणी एखादा पॉझिटिव्ह चार्ज आणायचा असेल त्याच्याजवळ तर वर्क होणारच आहे, कारण काहीतरी फोर्स तिथे आपल्याला द्यावा लागेल. कारण काय होणार आहे बघा, अट्रॅक्शन तर तिथे नसणार आहे, कारण का दोन जर का पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर डेफिनेटली आता जसं आपण म्हटलं की लाईक चार्जेस असतील तर काय होतात तर ते एकमेकांना रिपेल करतात. सो ते एकमेकांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला काय करायचं अशा परिस्थितीमध्ये दोघांना एकत्र आणण्याचा किंवा जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो काहीतरी आपल्याला फोर्स किंवा काहीतरी वर्क आपल्याला बेसिकली तिथे अप्लाय करणं गरजेचं असतं. सो हे जे काही वर्क आहे तेच काय असतं तर चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ देअर सिस्टम. सो मेन्शन करून टाकूया. दिस वर्क इज इक्वल टू द चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ देअर सिस्टम. Thus, the work done against a electrostatic force is equal to increase in the potential energy of the system. So work done म्हणजेच काय तर increase in potential energy of the system. म्हणून ते आपण कसं लिहू शकतो तर आपल्याला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असा आपला फॉर्म्युला आहे जो वर्कचा आहे. तर तो थोडासा मॉडिफाय करून आपण कसं लिहू शकतो तर एफ बार डॉट डी आर बार इज इक्वल टू डी यू. ओके. सो वर्क डन म्हणजेच हे काय चेंज इन पोटेन्शियल एनर्जी दॅट इज डी यू आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे बघा. तर इथली डिस्प्लेसमेंट जी आहे ती आपण डी आर असं कन्सिडरेशनमध्ये घेणार आहोत आणि त्या परिस्थितीमध्ये काय होईल तर एफ बार डॉट डी आर बार इज इक्वल टू डी यू. इथे डी यू काय आहे तर इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी वेन द चार्ज इज डिस्प्लेस्ड थ्रू द डिस्टन्स डी आर अँड एफ इज द फोर्स एक्झर्टेड ऑन द चार्ज. सो या पद्धतीने आपण हे जे इक्वेशन ऑप्टेन केलं किंवा आपण लिहिलं आहे खरं तर जी एफ बार डॉट डी आर बार इज इक्वल टू डी यू. तर याच्या बेसने आपण एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी या आपल्या आर्टिकलकडे वळणार आहोत. याच्याच अंतर्गत आपण बघतोय. तर बघा. सो लेट अस कन्सिडर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ड्यू टू अ सोर्स चार्ज प्लस क्यू प्लेस्ड ॲट ओरिजिन ओ. आणखीन आपण काय कन्सिडर करतोय बघा. लेट अ स्मॉल चार्ज Q0 प्लस Q0 इथे बी ब्रॉट फ्रॉम पॉईंट ए टू बी at respective distances R1 and R2 from O against the repulsive forces on it. आपल्याला माहिती आहे. सो डेफिनेटली रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे, कारण लाईक चार्जेसमध्ये काय असणार आहे
फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे. सो डायग्रामकडे लक्ष द्या. हे जे आत्ता आपण वर्णन केलं आहे सगळं त्याची ही डायग्राम आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसतीये बघा. याच्यामध्ये तुम्हाला 2 पॉईंट्स दिसत आहेत आणि जो तुमचा पॉईंट ए आहे बघा, इथे काय म्हटलं आहे की जो Q0 आहे हा आपल्याला प्लस Q0 हा फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी आपल्याला आणायचा आहे बघा, बरोबर आहे. सो ए टू बी असं म्हटलं आहे फ्रॉम ओ अगेन्स्ट द रिपल्सिव्ह फोर्सेस ऑन इट. सो तो जो चार्ज आहे बेसिकली ए टू बी ॲट रिस्पेक्टिव्ह डिस्टन्सेस R1 अँड R2 फ्रॉम ओ, बरोबर आहे. सो जर तुम्ही बघितलात तर हा जो ए पॉईंट आहे हा ओ या पॉईंटपासून किती अंतरावरती आहे तर R1 इतक्या अंतरावर आहे आणि बी हा जो पॉईंट आहे तो ओरिजिन ओपासून R2 इतक्या अंतरावरती आहे. आणि मगाशी जो आपण म्हटलं आहे जो चार्ज प्लस क्यू आहे तो कुठे ठेवला आहे आपण ॲट द ओरिजिन असं म्हटलं आहे बघा. सो प्लस क्यू आहे हा ओरिजिनच्या इथे आहे आणि जो Q0 आहे बेसिकली तिथून आपण 2 पॉईंट्स जे पकडतोय की जो चार्ज आहे तो ए या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत यायचा आहे. तर जेव्हा तो ए पॉईंटला प्लस Q0 आहे तेव्हा ते अंतर ओपासून किती होतं तर R1 होतं आणि तो ए या ठिकाणाहून जेव्हा बी या ठिकाणी जाईल प्लस Q0 हा चार्ज तेव्हा ओपासून बीपर्यंतचं अंतर किती आहे तर R2 आहे असं आपण इथे मेन्शन केलेलं आहे. सो डेरिवेशनच्या पार्टकडे देखताना आपल्याला काय करायला लागेल तर वर्क डन जे आहे त्याचा जो आत्ता आपण फॉर्म्युला लिहिला त्याच्यावरती पुन्हा एकदा नजर टाकूया आणि मग पुढे डेरिवेशनच्या पार्टकडे जाऊया. आत्ताच आपण ते ऑब्टेन केलं डी यूसाठीचं इक्वेशन तेच आपल्याला पुन्हा एकदा मांडून घ्यावं लागेल. तर बघा, वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Fe in displacing the charge Q0 through a small displacement dr appears as an increase in the potential energy of the system. So मगाशीच आपण बघितलं की वर्क डन जे काय आहे इट इज इक्विवलेंट टू इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम. म्हणून मगाशी आपण जो फॉर्म्युला लिहिला तोच आपण लिहितो इथे परत. फक्त मी मगाशी वाटतं डी यू दुसऱ्या साईडला लिहिला होता एवढाच त्यातला फरक आहे, बाकी तेच आहे, इक्वेशन तेच उचललेलं आहे बघा. तर डी यू इज इक्वल टू Fe बार डॉट DR बार असं आपल्याला हे इक्वेशन मिळाले. सो फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ चार्ज फ्रॉम द इनिशियल पोझिशन ए टू फायनल पोझिशन बी असा जर आपण विचार केला तर जे काही पोटेन्शियल एनर्जीमधला जो काय बदल आहे त्याला आपण डेल्टा यू असं आपण म्हणू शकतो आणि तो आपल्याला काय इंटिग्रेशन घेऊन हे जे इक्वेशन आता आपण लिहिलं आहे त्याने आपण तो काढू शकतो. सो ते मेन्शन करून ठेवूया बघा. फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्ज फ्रॉम इनिशियल पोझिशन ए टू फायनल पोझिशन बी द चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी दॅट इज डेल्टा यू असं आपण म्हणतोय त्याला कॅन बी ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग डी यू. सो हे जे काही डी यू आत्ता आपण जे इक्वेशन लिहिलं आहे यालाच फक्त काय करायचं आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे आणि त्याचे डिस्टन्स आहे आपल्याला माहिती आहे R1 आणि R2 आहे. तर सुरुवातीचा डिस्टन्स किती आहे तर R1 आणि नंतरचं डिस्टन्स बी या पॉईंटचं R2 आहे असं आपण त्या ठिकाणी बघितलं आहे, बरोबर आहे. सो इंटिग्रेशन लिहिताना आपण कसं लिहितो बघा, डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन डी यू फ्रॉम R1 टू R2 असं मेन्शन केलं आहे आणि डी यूचा जो फॉर्म्युला आपल्याला समोर दिसतोय तो या ठिकाणी F बार डॉट DR बार असं लिहून टाकलं आहे. ओके, पुस्तकामध्ये काय केलं आहे तर त्यांनी Fe बार डॉट DR बारच्या पुढे आणखीन असं लिहून ठेवलं आहे पुढे मायनस Fe इंटू DR असं लिहिलं आहे, बरोबर आहे. तर ते आपल्या इथल्या डेरिवेशनची गरज नसल्यामुळे मी इथे समोर घेतलेलं नाही. जेव्हा हा डॉट प्रॉडक्ट आपण घेतलाय तर Fe बार डॉट DR बार तर डॉट प्रॉडक्टच्या वेळेला काय असतं ज्यावेळेला तो स्केलर पार्टमध्ये आपण घेतो तेव्हा Fe इंटू DR इंटू कॉस थिटा असं होईल ते. आणि आपल्याला माहिती आहे की ते एक्झॅक्टली ऑपोजिट डिरेक्शनमध्ये म्हणजे तो जो अँगल आहे तो किती आहे तर 180 आहे आणि त्याच्यामुळे जर कॉस 180ची जर व्हॅल्यू तुम्ही बघितलीत तर कॉस 180ची व्हॅल्यू किती असते तर ती -1 असते. कारण आपल्याला माहिती आहे कॉस 0 किती असते 1 असते आणि मग कॉस 180 जी आहे ती -1 होते जेव्हा तो हाफ सर्कल कंप्लीट करतो त्यावेळेला. आणि म्हणून पुस्तकामध्ये ते -Fe इंटू DR असं लिहिलेलं आहे. ते मी इथे घेतलं नाही कारण का डेरिवेशनमध्ये त्याची काही आपल्याला गरज पडणार नाही आहे. कारण आपण जे डेरिवेशन बघतोय तिथे आपल्याला हे इंटिग्रेशन घेताना हे जे काही वेक्टरचा पार्ट जो आहे तेवढाच आपल्याला अपेक्षित आहे. हे जे इक्वेशन आहे आता डेल्टा यूचं आपण ऑब्टेन केलेलं ते मी फक्त पुढच्या स्लाईडला कंटिन्युएशनसाठी ठेवतो आणि मग तुम्हाला ते प्रॉपर सबस्टिट्यूशन मला दाखवता येईल. त्यासाठी हे जे आत्ताचं इक्वेशन आहे ते मी पुन्हा कंटिन्युएशनमध्ये ठेवतो. तुम्ही दोनदा लिहू नका, याची मात्र जाणीव तुम्हाला असू द्या. ओके, सो ते इक्वेशन आता जे लिहिलं आहे तेच मी तुमच्या समोर ठेवलं आहे. आता जर आपण Fe बद्दल जर बोललो, ओके, आता तुमच्या या सिच्युएशनमध्ये एकच गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. इथे मी लिहिताना एक गोष्ट राहिली आहे ती दाखवतो. काय तर इथे ई राहिलं आहे बघा, Fe इंटू DR बार असं होतं. तर पुढे ज्या वेळेला तुम्ही कन्सिडरेशनमध्ये जाल तेव्हा तो Fe आहे असं कन्सिडरेशनमध्ये घ्या. कारण काय होते कधी कधी नजर चुकीनं ते राहून जातं, पण तुम्ही करेक्शन तिथे
करून घ्या. तर इथे पण तेच झालं आहे बघा, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम दाखवलं. तर इथे FE पाहिजे आपल्याला, FE बार. आता तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा F आहे, त्याच्यामुळे अगदी राहिला तरी काय फार मोठा फरक नाही, पण तो असायला पाहिजे तिथे, कारण सुरुवातीला आपण तिथे FE असं म्हटलंय. नाहीतर तुम्हाला असं परत वाटेल की F आणि FE हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर असं अजिबात नाही आहे. म्हणून फक्त तुम्हाला हे इथे क्लॅरिफिकेशन मी देतोय. सो द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन द टू चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स r इज कुलम्स लॉ. आपल्याला माहिती आहे कुलम लॉ काय सांगतो, तर F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर, असा तो आपल्याकडे तो बेसिक फॉर्म्युला आहे. आणि तो K जो आहे, जर आपण F इज इक्वल टू Kच्या फॉर्मॅटमध्ये टाकलं तर K इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर, हे मला वाटतं आपण गेल्या वर्षी बघितलंय. तर त्याच्यातूनच आपण हे ऑब्टेन करतोय. तर इथे मात्र FE बार लिहिताना बघा काय होईल, तर FE बार इज इक्वल टू -1/4πε0, जी K ची व्हॅल्यू आपण कन्सन्ट्रेशनमध्ये घेतो. आणि इथे एरवी Q1 Q2 आपण म्हणतो, तर इथे आता चार्जेस कुठले आहेत, तर एक चार्ज आहे तो Q आहे आणि दुसरा जो चार्ज आहे म्हणजे प्लस Q आहे आणि दुसरा आहे तो Q0 आहे आत्ता आपल्या सिस्टीममध्ये. म्हणून हे असं लिहिलं आहे Q इंटू Q0 अपॉन R स्क्वेअर इंटू त्याचा जो युनिट वेक्टर आहे त्या R कॅपने आपण इथे मल्टिप्लाय केलं आहे. आता इथे निगेटिव्ह साईन का आली आहे, तर बऱ्याचदा तुम्हाला हे माहीत असतं की आरची जी डिरेक्शन आहे आणि एफची जी डिरेक्शन आहे ही एकमेकांना ऑपोजिट आहे आणि त्याच्यामुळे आपण तिथे निगेटिव्ह साईन दिले. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते मेन्शन करू शकता की निगेटिव्ह साईन शोज दॅट आर बार अँड एफ ई बार आर इन ऑपोजिट डिरेक्शन, हे तुम्ही तिथे म्हणू शकता जर तुम्हाला वाटलं तर. प्रत्येक वेळेला ते पाहिजे जसं की नाही आपण अंडरस्टँडिंगने ते करतोय. आता ही जी सिच्युएशन आहे फक्त याच्यावरती आपल्याला काय करावं लागेल, तर या सिस्टीमची जर डेल्टा यू जर लिहायचं असेल आपल्याला, तर मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की आता आपण हा फॉर्म्युला लिहिला आहे डेल्टा यू इज इक्वल टू धिस. तर FE आहे मगाशी सांगितलं तुम्हाला मी, तर FEच्या ऐवजी मी काय टाकणार आहे आता सबस्टिट्यूशनला, तर ही जी FEची व्हॅल्यू आहे ती मी इथं पुटअप करणार आहे. सो फॉर अ सिस्टीम ऑफ 2 पॉईंट चार्ज, जर का 2 पॉईंट चार्जची जर सिस्टीम असेल तर आपण डेल्टा यू कसा लिहिणार आहोत, मी हाच फॉर्म्युला लिहिणार आहे डेल्टा यूचा, जसा फक्त FE बार जो आहे त्याच्याऐवजी मग मी इथे काय करणार आहे, तर ही जी व्हॅल्यू आहे ती फक्त सबस्टिट्यूट करतोय. सो बघा काय होतं ते तुमच्या समोरच ठेवणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. बघा इथे फक्त मी काय केलं, ही जी FEची व्हॅल्यू आहे ना ती इथे एफच्या म्हणजे हा FEच आहे तुम्हाला माहिती आहे. सो त्या FEच्या जागेवर मी काय करतोय, तर ही व्हॅल्यू जी आहे ती फक्त पुटअप केली, बाकी काही केलेलं नाही. ओके. आणि इंटू DR बार जो होता तो तसाच त्या ठिकाणी ठेवलेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. सो आता जेव्हा याचं इंटिग्रेशन जेव्हा आपण घ्यायला जाऊ तेव्हा जवळपास सगळ्याच क्वांटिटी कॉन्स्टंट असणार आहेत बघा. सो इंटिग्रेशन साईनच्या बाहेर जातील, म्हणजे काय काय बाहेर जाईल ते आधी नीट लक्षात घ्या की हे जे काय आहे 1/4πε0 कॉन्स्टंट आहे, Q आहे बरोबर आहे, Q0 आहे, हे सगळं फिक्सेशनमध्ये बदलणार काय, ते फक्त डिस्टन्स बदलणार आहे हे लक्षात घ्या. आणि मग ह्या सगळ्या ज्या काही कॉन्स्टंट गोष्टी आहेत त्या इंटिग्रेशन साईनच्या बाहेर जातात आणि थेट तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे ते तुमच्या समोर ठेवतो बघा. तर डेल्टा यू इज इक्वल टू काय होईल, तर इथे हे सगळ्या गोष्टी जर बाहेर गेल्या तर फक्त 1/r स्क्वेअर असं ते शिल्लक राहील. आणि म्हणून मग काय मिळतं आपल्याला, तर डेल्टा यू इज इक्वल टू 1 - 1 हे जे काय होतं ते, आणि इंटिग्रेशनचं जे उत्तर आहे ना ते एवढंच शिल्लक राहिलं. हां, इंटिग्रेशनचं उत्तर काय आहे, तर -1/r फ्रॉम R1 टू R2. आता हे कुठून आलं, तर याचं स्पष्टीकरण मी इथे दिलं नाही आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे आपला जो टिपिकल बेसिक फॉर्म्युला आहे काय x⁻n इंटिग्रेशनचा, त्यावेळेला इंटिग्रेशन x⁻n dx असं जर असेल तर तुम्ही काय लिहिता, तर x⁻n+1 डिवायडेड बाय n+1 बरोबर आहे ना. तर सेम फॉर्म्युला आहे ना तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. इथे आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, तो 1/r स्क्वेअर आहे ना. तर 1/r स्क्वेअर म्हणजे तुम्ही कन्सिडरेशनमध्ये काय घेणार आहात, तर r⁻², बरोबर आहे. सो r⁻² म्हणजे आत्ताच्या केसमध्ये काय झालं, n ची व्हॅल्यू झाली -2. सो x⁻n+1 आहे तो काय होईल, x⁻n म्हणजे -2 आहे, सो -2+1 म्हणजे तो -1 होतो बरोबर आहे. सो x⁻1 डिवायडेड बाय -1 असं ते शिल्लक राहतं. ओके. आणि म्हणून त्याच्या बदली आपण काय केलं, तर इथे ते मायनस साईन लिहिलं आहे आणि मग तो 1/r लिहिला आहे. सो इतकं ते सिम्पल आहे. आणि तुम्हाला थोडासा मॅथमॅटिक्सचा बेस असेल तर डेफिनेटली ते पटकन लक्षात येईल. याची आधी आपण हा फॉर्म्युला वापरला आहे म्हणून मी हे थोडक्यात
आटपतोय. खरं तर पाहिजे असेल तर मी तुम्हाला हे पण वेगळं करून दाखवू शकतो की इथे 1/r² जे काय आहे त्याचं जे इंटिग्रेशन आहे ते -1/r कसं आलं वगैरे. ते पण त्याच्यामध्ये आणखीन वेळ जाईल म्हणून तो वेळ मी ते टाळतोय. तुम्ही ते स्वतः इंडिव्हिज्युअली पण करून बघू शकता. अदरवाईज ज्याला हे असंच घोकंपट्टी करायची तो तर डायरेक्ट हे लक्षात ठेवतो, पण तसं करू नका. समजून घ्या ॲक्च्युली हे कुठून आलं आहे, आणि हे जर तुमच्या लक्षात आलं हे कुठून आलं आहे तर मग काही प्रॉब्लेम राहणार नाही. ओके. सो आता जेव्हा मी इंटिग्रेशनमध्ये काय करतो बघा, इथे मायनस साईन दिसतं आणि इथे पण मायनस साईन आहे, तर ते मी कॅन्सल आउट करू शकतो थोडक्यात मायनस मायनस. आणि इथे परिस्थिती काय होते तर आपल्याला अप्पर लिमिट पहिल्यांदा सबस्टिट्यूट करावं लागतं मायनस, तिथे नंतरच्या व्हॅल्यूमध्ये लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचं असतं. म्हणजे आता इथे काय होईल, मायनस मायनस आत्ता आपण कॅन्सल आउट करूनच टाकू. इथे 1/r2 होईल, -1/r1 होईल. सो या पद्धतीने आपण ते इक्वेशन जे आहे ते लिहून टाकूया. बाकी मी काही केलं नाही बघा, हे मायनस मायनस गेले, बाकी इक्वेशन तसंच ठेवलं आहे. तर 1/r ऐवजी r2 टाकली, -1/r1 एवढंच मी फक्त इथे सबस्टिट्यूट केलं. सो द चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय आहे तर आत्ता आपण म्हटलं होतं की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय आहे तर वर्क डन आहे अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो ते पण मेन्शन करूया. आणि मग वर्कसाठी पण तेच लिहा, म्हणजे जो डेल्टा यूसाठी जो फॉर्म्युला आहे तोच डब्ल्यूसाठी आपण वापरणार आहोत. सो WAB असं आपण म्हणतोय, फ्रॉम A to B म्हणून WAB. ॲक्च्युली नुसतं W म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण या केसमध्ये आपण पॉईंट A to पॉईंट B तो जो चार्ज आहे तो मूव्ह करतोय आणि त्याच्यासाठी आपण WAB म्हणतोय. सो मेन्शन करून टाकूया, WAB इज इक्वल टू डेल्टा यू. जे वरचं इक्वेशन आहे ना हेच इक्वेशन मी पुन्हा लिहिलं आहे, बाकी काही केलेलं नाही. सो ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय आहे दुसऱ्या भाषेत तर वर्क डन आहे, हे लक्षात ठेवा. सो हेच थोडंसं आपण मॉडिफाय करून काय करतो की जो पॉईंट आहे, ओके, तो झिरो पोटेन्शियल एनर्जीचा जो पॉईंट आहे तो आपण कन्सन्ट्रेशनमध्ये घेण्यासाठी आपण काय करतो, इट इज कन्व्हिनियंट टू चूज द इन्फिनिटी टू बी द पॉईंट ऑफ झिरो पोटेन्शियल एनर्जी. तर कन्व्हिनियन्ससाठी समजा आपण असं कन्सिडर केलं की जो पहिला जो R1 हे जे काही डिस्टन्स आहे बेसिकली आपल्याकडे ते समजा इन्फिनिटी आहे, म्हणजे जो ए पॉईंट आहे आपला जो आपण R1 मध्ये म्हणतो तो इन्फिनिटीला आहे असंच आपण गृहीत धरलं तर इन्फिनिटी सबस्टिट्यूट करता येईल. म्हणजे जर तुम्ही फॉर्म्युलावरती तर पुन्हा एकदा नजर टाकलीत तर तुम्हाला काय दिसेल की त्या कंडिशनमध्ये तो जे आत्ताचा आपला फॉर्म्युला आपण जो लिहिला आहे तो थोडासा मॉडिफाय होईल. कारण इथे जे आता दोन चार्जेसची जी सिस्टीम पकडली त्याच्यामध्ये एक जो फिक्स चार्ज आहे त्याला आपण Q म्हटलं, कॅपिटल Q, आणि दुसऱ्याला Q0 असं म्हटलं आहे. ओके. सो जर जनरलाइज आपण जर काही 2 पॉईंट चार्जेसची एक सिस्टीम तयार केली की जिथे इथे मेन्शन केलं आहे बघा की द पॉईंट चार्जेस Q1 आणि Q2 आहेत असं समजा, ओके, आणि सेपरेटेड बाय डिस्टन्स R असेल, बरोबर आहे. आणि तो जो एक चार्ज जो आपण आणणार आहोत, बरोबर आहे, तो कुठे आहे तर ॲट इन्फिनिटी आहे. आणि त्यामुळे आपण सबस्टिट्यूशन मग काय करू शकतो बघा तर R1 इज इक्वल टू इन्फिनिटी होईल आणि मग R2ची जी व्हॅल्यू आहे तिला R2 न म्हणता आपण सिम्पली R म्हणू शकतो, बरोबर आहे. कारण एका ठिकाणी आपण इन्फिनिटी सबस्टिट्यूट करतोय म्हणून. आणि म्हणून आताचं जे इक्वेशन असणार आहे ते इक्वेशन आपण काय लिहू शकतो, U ॲज अ फंक्शन ऑफ R म्हटलं, कारण तो R नुसार ती पोटेन्शियल एनर्जी आहे ती बदलते म्हणून ब्रॅकेटमध्ये R लिहिलं आहे, नाही तर तुम्हाला असं वाटेल U इंटू R, असं नाही, ते U ॲज अ फंक्शन ऑफ R आहे. आणि मग तुम्ही कसं लिहू शकता तर 1/4πε0 इंटू Q1 Q2 अपॉन R असं तुम्ही जनरली ते इक्वेशन लिहू शकता. आपल्याकडे जो फॉर्म्युला होता तो काय होता डेल्टा यूसाठी मगाशी तर 1/4πε0 Q इंटू Q0 होता ना, त्याच्याऐवजी फक्त आता हे झालं Q1 इंटू Q2, बरोबर आहे. आणि जे ब्रॅकेटेड क्वांटिटी आपली जी होती त्याच्यात काय लिहिलं होतं आपण 1/R2 असं होतं -1/R1. आता त्यातला काय म्हटलं आपण मगाशी की व्हॅल्यू जी होती आपली कुठली R1ची जी व्हॅल्यू होती ती किती झाली तर इन्फिनिटी झाली. तर 1/∞ मग काय होतं तर 0 होणार, त्यामुळे जी दुसरी टर्म आहे ती 0 होते आणि मग 1/R2 शिल्लक राहिलं असतं. पण आपण म्हटलं की R2 इज इक्वल टू काय तर R, आणि त्यामुळे मग हे जे इक्वेशन आहे U ॲज अ फंक्शन ऑफ R इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R. अशा पद्धतीचं हे इक्वेशन जे आहे ते तुम्हाला इझिली ऑब्टेन करता येईल. ओके, एकदम सिम्पल आहे कन्सेप्ट. सो याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जीचं जे युनिट आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया. अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी जी आहे म्हणजे एनर्जी आहे थोडक्यात, ती पोटेन्शियल असो कायनेटिक असो तर ते त्याचं जे काही SI युनिट असणार आहे ते आपल्याला माहिती आहे. जनरल केसमध्ये ते युनिट काय आहे तर जूल आहे
आणि 1 जूलची एक डेफिनेशन काय आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया. कदाचित तुम्हाला MCQ मध्ये विचारली जाते. MCQ म्हणण्यापेक्षा 1 मार्क क्वेश्चनमध्ये समजा विचारली गेली तर 1 जूल इज द एनर्जी स्टोर्ड इन मूव्हिंग अ चार्ज ऑफ 1 कुलम थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. ओके. आणि दुसरं जे युनिट आहे बेसिकली, आपण जर वेगळं युनिट वापरायचं म्हटलं पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीत तर ते आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो अनदर कन्व्हिनियंट युनिट ऑफ एनर्जी इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याला स्मॉल ई आहे इलेक्ट्रॉनसाठी आणि व्ही फॉर व्होल्ट. सो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे बेसिकली काय तर त्याची व्हॅल्यू आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. आता हे असं काय लिहितात तर त्याचं एक लॉजिक आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे काय तर विच इज द चेंज इन द कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन व्हाईल क्रॉसिंग 2 पॉईंट्स मेंटेन ॲट द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. असं त्याचं ते लॉजिक आहे. आणि त्याच्यामुळे 1 इलेक्ट्रॉन व्होल्टची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला माहिती आहे. जो चार्ज आहे ना बेसिकली तो चार्ज किती असतो तर 1.6 इंटू 10⁻⁻19. लक्षात आलं. तर ती जी व्हॅल्यू आहे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन ती ही इतकी आहे ॲक्च्युली, बरोबर आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. आणि त्याच्यामुळे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट जो आहे तो 1.6 इंटू 10⁻⁻19 फक्त त्याचं युनिट बदललं ते जूल आलं हे लक्षात घ्या सिम्पली. आणि हे इलेक्ट्रॉन व्होल्टच्या बाबतीत झालं. तर समजा मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट जर असेल तर त्यांनी काय मेन्शन करून ठेवलं बघा पुस्तकामध्ये. कदाचित तुम्हाला हे MCQला वगैरे येऊ शकतं. याच्यासाठी फक्त सांगतो युनिट तेच आहे, फक्त इलेक्ट्रॉन व्होल्टसाठी तो जो फॅक्टर दिसतो तुम्हाला पॉवर फॅक्टर 10चा तो किती आहे -19 आहे. तर जर मिली इलेक्ट्रॉन व्होल्टसाठी जर लिहायचं झालं तर आपण कसं लिहू शकतो बघा. तर 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻22. बरोबर आहे, कारण इथे -19 होते आणि इथे -22 झाले बघा. -19पेक्षा -22 कमी आहेत हे लक्षात घ्या, कारण मायनस आहे हे लक्षात घ्या. तर 3चा फरक पडणार आहे आपल्याला माहिती आहे. मिली आणि मेन जो पार्ट आहे आपला त्याच्यामध्ये कितीचा हे असणार आहे तर डेफिनेटली 3चा फरक असतो. समजा आपण किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट जर घेतलं 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट तर ते किती येईल मग -16, कारण आपला मेन किती होता 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट किती आहे 10⁻⁻19. सो 10 पॉवर जी आहे ती 3ने वाढेल. 3ने पॉवर वाढली म्हणजे -16 झाली. लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल की अंक कमी झाला, ॲक्च्युली पॉवर वाढली विथ निगेटिव्ह साईन असल्यामुळे. ओके. सो या पद्धतीने ही जी 2 युनिट्स आहेत त्याचा आपण आज अभ्यास केला. आणि तुम्हाला एक छोटासा होमवर्क देतो. एकदम छोटे 2 प्रश्न आहेत, बघा काय आहेत ते आजचा होमवर्क म्हणून. तर पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. एक इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल याच्यामधलं रिलेशन काय आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगायचं. 1-2 स्टेपमध्ये तुम्ही ते सांगू शकता. आणि दुसरा प्रश्न जो मी आत्ता बोलता बोलून गेलो आहे पण तो तुम्हाला मी लिहायला सांगतोय काय आहे बघा. तर डिफाईन 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो 1 इलेक्ट्रॉन व्होल्टची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे.